शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना किंवा अपडेट समोर येत आहे। ती नेमकी अपडेट काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, या योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षाकरता 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली असून त्याद्वारे 26,972 लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे। मात्र अनेक लाभार्थी किंवा शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा पूर्वसंमती मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही। यामुळे अशा शेतकऱ्यांच्या निवडीवर आता टांगती तलवार असून याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिलेले आहेत। मित्र, राज्यात यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना शेततळ्याची कामे पूर्ण करणे किंवा कागदपत्रे सादर करणे शक्य झाले नव्हते। या पार्श्वभूमीवर शासनाने 19 जून 2025 रोजी एक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मुदतवाढ दिली होती आणि त्यांच्या अर्ज बाद न करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र पावसाळा संपल्यानंतरही बहुसंख्य लाभार्थ्यांकडून प्रक्रियेत दिरंगाई होताना दिसत आहे। सध्याच्या आकडेवारीनुसार 13,705 लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत आपली कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेली नाहीत, ज्यामुळे योजनेचा मोठा निधी पडून आहे आणि गरजू प्रतीक्षा यादीतील शेतकरी मात्र या लाभापासून वंचित राहत आहे। त्यासाठी शासनाने आता कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित केलेली असून जर या तारखेपर्यंत पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत तर त्यांचे अर्ज 1 जानेवारी 2026 रोजी कायमस्वरूपी रद्द केले जातील। तसंच ज्या शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी पूर्वसंमती मिळालेली आहे त्यांना पुढील 30 दिवसांच्या आत खोदकामाची प्रक्रिया सुरू करणे अनिवार्य आहे। जर कोणत्याही सबळ कारणाशिवाय काम सुरू झाले नसेल तर तालुका कृषी अधिकारी अशा लाभार्थ्यांची पूर्वसंमती रद्द करून पुढील प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना संधी देतील। ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांनी तातडीने आपली कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत, जेणेकरून अनुदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडेल। जर काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा विशिष्ट कारणास्तव काम सुरू करण्यास विलंब होत असेल तर शेतकऱ्यांनी तसे लेखी पत्र आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे। यामुळे तुमची पूर्वसंमती रद्द होण्यापासून वाचू शकते आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या मुदतीचे पालन करणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे। मित्रहो, या ठिकाणी या योजनेसाठी जो निधी आलेला आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी वापरला जावा, हाच या पाठीमागे उद्देश आहे। त्यामुळे कृषी विभाग ज्या शेतकऱ्यांचे अर्ज किंवा ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना आवाहन करत आहे की आपण लवकरात लवकर आपली कागदपत्रे अपलोड करून कामे लवकर सुरू करावीत आणि जेणेकरून या योजनेचा निधी हा पूर्णपणे शेतकरी बांधवांसाठी वापरला जाईल। मित्रो, आपलंही जर या योजनेत निवड झालेली असेल तर आपण आपली कागदपत्रे अपलोड केलेली नसतील तर कागदपत्रे अपलोड करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधव असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळालेला आहे परंतु त्यांनी अद्यापपर्यंत काम सुरू केलेलं नाही किंवा कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत ते सुद्धा त्यांना माहिती मिळाल्यानंतर लवकरात लवकर ताबडतोब आपली कागदपत्रे अपलोड करतील आणि शेततळ्याच्या कामास सुरुवात करून शासनाच्या या चांगल्या योजनेचा लाभ घेतील। धन्यवाद।